नमस्कार मित्रांनो, आज पावसातच वॉकिंगला निघालोय. कारण काल सकाळपासून आमच्या भागात पाऊस चालू आहे. थोडीफार उघडीप देतोय, पण तुरळक कसं चालूच असतो. तर किती वेळ घरात बसून राहावं म्हटलं, जरा चालणं होईल तेवढंच, जेवढं झालं तेवढं. तर आता टप्पा असा आहे, आपण जाणार आहोत सिडकोला आणि तिथून जमल्यास ब्रेकफास्ट करू. हे पहा, कुत्रं त्याच्या खाली लढलंय पावसाळ्यात. मला एक सूचना भेटली होती आमचे व्हिडिओ पाहणारे श्यामसुंदर भाऊ यांच्याकडून, की तुमचं कॅमेरा हँडलिंगमध्ये तुम्ही जरा सुधारणा करा. तर त्यांना मी सांगितलं मी करीन सुधारणा, पण आता कितपत त्यात यश ते पाहावं लागेल. कारण चालताना थोडाफार जर्क बसतो कॅमेऱ्याला आणि त्याच्यानं 60 FPS क्लॅरिटी आणि स्टॅबिलायझेशन असून सुद्धा कधी व्हिडिओला पाहिजे तेवढी स्टॅबिलिटी येत नाही. आणि काय होतं, मी हातात कॅमेरा धरून समोर बघत चालत असतो, त्यामुळे फोनमध्ये किती हालचाल होते ते त्याच्यावर लक्ष देता येत नाही मला. तर तुम्हाला एखादा बॉडी कॅमेरा असतो त्याच्यासारखे फिलिंग येत असेल, म्हणजे डोक्याला कॅमेरा बांधला तसे मी गिम्बल वगैरेच्या जाहिराती बघितलेल्या आहेत. मला माहीत नाही ते किती बरे स्टॅबिलाइज करायला मदत करू शकतील, पण ते घेऊन चालायला एक विचित्र वाटते. तरी पाहू, प्रयत्न करू, गिम्बल घेऊन पण पाहू कसं येतं शूटिंग. हे एकदम ह्या पोलला बांधून पावसात ठेवल्यामुळं गारठून केलंय. आता असंच झालं पहा, मी जे बोलतोय ते दाखवू शकत नाही, त्या वासराला दाखवायचा प्रयत्न करत होतो. मी डोळ्यांनी पाहतोय आणि कॅमेरा तिकडं जात नाही, त्यामुळे तुम्हाला मी कशाविषयी बोलतोय ते काही कळतच नाही. हे इंदिरा गांधी कॉलेजचं मैदान आहे. इथं ह्याची कंपाऊंड वॉल आहे. आतमध्ये क्रीडाविषयक फॅसिलिटीज आहेत थोड्याफार. तो तुम्हाला इंडोर हॉलचा बिल्डिंग दिसत आहे. इंडोर हॉलचा भाग, थोडासा भाग दिसत आहे. तर आता हे पावसाचं गोष्ट अशी असते की पाऊस आहे म्हणून घरी बसावं म्हटलं तर असा निसर्ग कसा दिसणार. म्हणून म्हणलं चला 2 टांगों की सफारी करेंगे.
बसवेश्वर महाराजांचा पुतळा आहे. दो टांगों पर सफारी करेंगे, दो टांगों की सवारी करेंगे. हा आपल्या शहराच्या वैभवाचा भाग आहे. नाला अशातच बांधलेला आहे. हीच इकडं स्मशानभूमी आहे. इकडं आहे ही दफनभूमी आहे कदाचित. पहा सुंदर हिरवगार श्रावण महिन्यातलं दृश्य. तेव्हापासून 2x मध्ये चालू आहे व्हिडिओ. माझं लक्षच नाही. 1x मध्ये करतो. तर आपण चालता चालता आलेलो आहोत नाईक कॉलेजपर्यंत. आत्ता मी श्रीनाथ जोशीला फोन केला, मला जॉईन होतोच का म्हणून. तो म्हणला येतो. तर आता त्याच्यासोबत आपण चालूया. त्याला थोडं, तोही खूप चालतो, पण तो म्हणत आहे इथून ॲटोनं जाऊ आणि येताना चालू. तर बघू काय ठरतंय. मला असं वाटतंय येताना ॲटोनं यावं, जाताना चालत जावं. कारण हे अनायासे मी एवढं अंतर तर चाललेलोच आहे. हे आता इथूनही मोंड्यात 20 रुपये घेतात. मॉलपर्यंत जर चालत गेलं इथून तर थोडे कमी पैसे लागतील. तो आता तिथून प्रकट होईल. जरा निसर्गरम्य अशा भागात आपण आलेलो आहोत. बांधकाम होईपर्यंत इथं हिरवळ दिसेल आपल्याला. हे जे पाणी साचतंय त्याच्यावर आत्ताच मागं उपाय बघितला मी रस्त्याने केलेला. की भोग पाडलं आहे मी रस्त्याला आणि ते ड्रेनेजमध्ये सोडलं होतं. तेव्हा माझा मोबाईल खिशात असल्यामुळे मी ते रेकॉर्ड करू शकलो नाही. हां, असं चालताना मात्र जरा ब्यादच आहे. बापरे, अशा पाण्यातून जाणं साचलेली आहे. जरा थांबा भाऊ. आले जोशी साहेब. ते काय तुम्हाला दिसत आहेत? नाही नाही, ते जोशी नाही आहे, दुसरंच आहे. जोशी इथूनच येतो सहसा. रस्त्यात असेल तो आता. एक काय छत्री घेऊन आला जोशी.
त्याच्या इकडं मस्त रस्ता आहे हिरवागार. आता आपण इथं इडली ट्राय करत आहोत, इडली वडा. यानं म्हणत होता नांदेडला जाऊया, मी म्हणते एक एक ट्राय करूया. आपण लातूर फाट्यापर्यंत आलेलो आहोत मित्रांनो. हे पहा, इथं ओव्हरब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे थोडं स्लो चाललंय ट्रॅफिक. दोघांना पण एन्क्वायरी केली ऑटोनी. माझ्या मते जाऊ मोंड्याला पायीच. तेवढ्या इडली आणि चटणीनं आपल्याला काही होणार नाही. आम्ही इथं मॉलजवळ आलेलो आहोत. हे दगडी मूर्ती आणि शिल्प हे इथे विकण्यासाठी ठेवलेले आहे. इकडं नर्सरी आहे, डीमार्ट सुद्धा आहे. नांदेडकरांना माहिती आहे सगळं. पाहता पाहता इथपर्यंत आलो होतो. तर कॉन्टॅक्ट विचारणं चालू आहे बहुतेक. ते चालत फिरत असं जोशी साहेब समाज किंवा खूप करत असतात. प्रत्येक लोक विचारतात ट्रकवाले. आम्ही MIDC चालायला जायचो तेव्हा तर ट्रकवाले फॅक्टरीचं नाव सांगायचे आणि जोशी त्याला डायरेक्शन्स द्यायचा. छत्री काढून ठेवलेली आहे कारण पाऊस थांबलेला आहे. म्हणजे थेंब थेंब आहे पण छत्री काढण्या एवढा काही पाऊस नाही आहे. त्यामुळे असंच चाललो आहे. काय विचारत होते? राजामाईला फोन लावून देत त्यांचं व्यस्त आहे. व्यस्त आहेत राजामाई. हे IG साहेबांचा बंगला आहे आणि ऑफिस पण आहे. सध्या इथं शहाजी उमाप सर आहेत. अत्यंत कर्तव्यदक्ष, न्यायी असे अधिकारी आहेत. हे खट्टा मिट्टा पिक्चरची आठवण झाली थोडी रोड रोलर पाहून. एक छान गार्डन डेव्हलप केलेलं आहे यांनी इथं. आणखीन एक तक्रार म्हणजे फीडबॅक माझ्या दर्शकांकडून आला होता की ह्या बोलण्यात तू खूप मदत जास्त ब्रेक घेतोस. तर ते मी सरावाने सुधारेन. बसवेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत आलेलो आहोत आपण. काहीच नाही वाटत असं चालत निघाला तर. आणि पावसाळ्यामुळे माणूस जरा कमी थकतो. घाबरत घरात बसायचं
ते उष्णता वाढणार शहरातली, त्यापेक्षा चला बाहेर पडा थोडंसं, असा विचार केला. इथं हॉटेलचं बांधकाम चालू आहे. नांदेडमध्ये अशात हॉटेलची संख्या खूप वाढलेली आहे. लोक खात आहेत बाहेर चालून, आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांना फुकट भावात राबवून घेत आहेत. हे स्वस्त लेबर या खोफावच्या हॉटेल इंडस्ट्रीचं रहस्य आहे. बाकी काही उद्योगधंदाही नाही तसा नांदेडमध्ये, आणि लोक बाहेर जाऊन खातात. चांगलं आहे. हे बाभळीची झाडं रस्त्याच्या कडेला. आपल्या नांदेड भागात बोरी बाभळीची झाडं खूप आहेत. एरियांचे नावं पण बोरबन, बाभुळगाव, बोरगाव. ती निळे फुलं बहुतेक गोकर्ण आहे. हो, हे रुजकी, एवढी जैवविविधता. लिमगाव पण आहे. हे आपलं फेमस काँग्रेस गवत. चुडाव्यासमोर लिमगाव पण आहे. लिमगाव पण आहे चुडाव्यासमोर. असं आणखीन वडगाव, पिंपळगाव पण आहे. वेगळी पिंपळगाव पण आहे. ते कुठं आहे? वेगळी पिंपळगाव आहे. नांदेडमध्ये कुठं आहे? समोर आहे. हे काट्याचे झाडं असे काही कामाचे वाटत नसतील तुम्हाला, तरी पर्यावरणासाठी खूप चांगले असतात. चालता चालता अशा अद्भुत गोष्टी आपल्या नजरेत पडतात मित्रांनो. पाच फुलपाखरू किती सुंदर आहे. पंख पसर बाळा, त्याचं खाणं चालू आहे. हे असं आपण गाडीवरून किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट आपलं जे वाहन आहे त्याच्यातून प्रवास करताना अशा गोष्टी राहून जातात. हे चालतानाच आपल्याला निरीक्षण करायला मिळते. हे बघा किती सुंदर. चला, सुंदर फुलं आहेत नर्सरीमध्ये. अरे इथे मुतणार आले. गणपतीच्या इथं मूर्त्या तयार करतात. हे ओजी लोक सायकलवर जात आहेत. थांबू का? तुला तर चालूच नव्हतं. पुलावर आलेलो आहोत आपण. हे झाड बहुतेक पावसामुळे वाकलं एवढं. हे आपला जुन्या मोंड्याचा पूल. हे रिव्हर बेड. ते काय चालू आहे? रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, रस्ता काही म्हणा याला. हे काही
100 टाकले तिथं, त्याच्यावर रस्ता करू नये आता, फक्त एवढी कृपा करावी. तर ते सगळं घाण होऊन जाईल नाही. ते तुम्हाला दिसतंय का? ते पांढरं तुम्हाला दिसत असेल फेस ते बंधाराचा ओव्हरफ्लो आहे तो. थोड्या थोड्या पावसाच्या धारा सुरू झालेल्या आहेत. छत्री काढतो. वाव. छत्री तुटली तर मारच आहे. थोडा पॉज करतो. पूल संपत आलेला आहे. मी माझ्या मागे पाहू शकता. नरसिंह मंदिर. आता आपण नरसिंह मंदिर तुम्हाला दाखवतो. 2005 साली जो पूर आला होता 5-6, तेव्हा हे पाण्याखाली गेला होता सगळा भाग. तर हे नरसिंह मंदिरचा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली गेला होता. विचार करा कसा पूर असेल. आम्ही बाहेर आलो होतो चालत चालत सगळे गल्लीतले लोक. हे राम मंदिर समोर, त्यासमोर नरसिंह मंदिर. एकदम सुरक्षित वायर्स. कोणती? अच्छा. एकदम सुंदर असं हे आपलं नांदेडचं मंदिर आहे. आणि इथे ही जी तोफ ठेवलेली आहे ती ॲटोतून प्रवास करताना हे माझं अट्रॅक्शन असायचं लहानपणी. इकडे राम मंदिर. हे आर्य हिंदी विद्या मंदिर. हे जुनं आर्किटेक्चर आपल्या नांदेडचं. हे आर्किटेक्चर लोकांनी आपापल्या कल्पनेनं बांधले असेल बहुतेक घरातील. हे जुने घर किती लहान होते ना. हे गॅलऱ्या पण छोट्या छोट्या. लोक जात कसे असतील. आता हे सगळा भाग छत्री उघडूया. आता हे होळीचा मागचा भाग जो आहे, सॉरी गाडीपुऱ्याचा, त्याच्यात अशीच घरं तुम्हाला सापडतील या आर्किटेक्चरचे. छोटे छोटे गॅलरीज वगैरे. तर थोडी छत्री काढतो. आणि अशा प्रकारे वॉकिंग करत करत आपण मोंढापर्यंत पोहोचलेलो आहोत. मोंढ्याचा टावर तुम्ही पाहू शकता. वेळ पाहावी म्हटली तर ह्याच्यात ती घड्याळ गायबच आहे. चलो कहाँ जाना है, चांद के पार चलो म्हणायचं यांना. ह्यांच्यासोबत जाऊन काय करणार. रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा. तर पावसाळ्यामुळे सुंदर वातावरण झालेलं आहे.
त्यामुळे ह्या गोष्टी आणखीन सुंदर वाटतात, कारण की धूळ वगैरे पडलेली असते, रस्त्यावर नसते, सगळं क्लिअर असतं हवेत, ॲक्च्युली दिसतं सगळं. असं मला म्हणायची सवय आहे. हा व्हिडिओ जरा खूपच मोठा होतोय, 2 पार्टमध्ये मी कदाचित पोस्ट करेन. आता आपण नाश्त्याला कुठं जायचं? दख्खनला जायचं का? देखील नको. एक मिनिट, कुठं जायचं सांगा. कृष्णविलास. कृष्णविलास नको, 15 ठिकाणं आहेत आपल्याकडं. चालत चालत ठरवूया. चालेल चालेल.